तर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। हे बघा, लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार आहे असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल। त्यासोबतच सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण गिफ्ट देण्यात येत आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेमार्फतच सरकारकडून लाडक्या बहिणींना आता 26 जानेवारीच्या दिवशी एक महत्त्वपूर्ण गिफ्ट जे आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। नक्की हे गिफ्ट कोणतं आहे व लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार आहे, त्यासोबतच लाडकी बहीण योजना किती वर्ष चालणार आहे याची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे। जर तुम्ही आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यासाठीच आपले चॅनल सबस्क्राइब करून हा व्हिडिओ आपण चालू करूया। अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे प्रत्येक महिन्याला मिळत असते, मात्र सर्वांना प्रश्न पडला असेल की नक्की लाडकी बहीण योजनेचे पैसे किती दिवस व किती वर्षे मिळणार आहे। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या तरी 5 वर्षापर्यंत मिळणार आहे। हे बघा, सरकार हे 5 वर्षांचं असतं। 5 वर्षापर्यंत हे सरकार तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहे। नक्की 2100 रुपये कधीपासून हे सांगण्यात आलेलं नाही, मात्र 1,500 रुपये हे प्रत्येक महिन्याला 5 वर्षापर्यंत तुम्हाला मिळणार आहे। आणि 5 वर्षानंतर ही योजना चालू राहणार का किंवा यामध्ये कोणते नवीन बदल करण्यात येणार का याची सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरच देत असतो। हे बघा, सरकार 5 वर्षापर्यंत स्थापन झालेलं आहे आणि 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजना हे त्या सरकारमार्फत योजनेचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये देण्यात येणार आहे। सध्या तरी 5 वर्षापर्यंत ही योजना बंद पडणार नाही आहे, म्हणजे रेग्युलररित्या तुमच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्राप्त होणार आहे। याचं कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7वा हप्ता 26 जानेवारी पर्यंत मिळणार आहे व 1,500 रुपये मिळेल। त्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून 2100 रुपये मिळणार आहे, असं अदिती तटकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। तर तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हे बघा, अदिती तटकरे काल यांनी माध्यमांशी बोलताना सर्व माध्यमांना सांगितलं आहे की नक्की आम्ही महिलांना 1,500 रुपये 2100 रुपये कधी देणार। हे बघा, 1,500 रुपये हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। तसंच तुमचा जो 7वा हप्ता आहे, तुमचा जानेवारीचा हप्ता तुम्हाला सर्वांना मिळालेला नसेल, मात्र तुमचा जो 7वा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला 26 जानेवारीच्या पहाटे मिळणार आहे। त्यासोबतच तुम्हाला ते 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। 2100 रुपये हे तुम्हाला एप्रिल महिन्यापासून किंवा समोरच्या येणाऱ्या भाऊबीजेपासून सुरुवात होऊ शकते, याची माहिती काल अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। चला तर जाणून घेऊया की नक्की लाडक्या बहिणींना सरकारकडून कोणते गिफ्ट मिळणार आहे। तर सरकारकडून लाडकी बहिणींसाठी एक नवीन योजना चालू केली आहे। त्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना। या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना 7,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। हे बघा, विमा सखी योजना ही लाडकी बहिणींना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही नवीन योजना सरकारकडून चालू करण्यात आलेली आहे। नक्की या योजनेची माहिती म्हणजेच या योजनेची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता। या योजनेची संपूर्ण माहिती मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये घेऊन तुमच्यासाठी येत आहो। जर तुम्हाला याची माहिती संपूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जर तुम्ही जास्त कमेंटद्वारे सांगितलं तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येऊ शकतो। त्यासोबत अनेक महिलांनी मला कमेंटद्वारे विचारलं होतं की लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आहे का, कारण यांनी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ बघितले होते। हे बघा, सध्या तरी तुमच्यासाठी कुठलीही अशी योजना नाहीये। यूट्यूबवरती ते सर्व व्हिडिओ फेक आहे, तर अशा व्हिडिओपासून सावधान राहा। हे बघा, यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ जे आहे उपलब्ध असतात। यूट्यूबवरती अनेक महिलांनी काल त्यांचे व्हिडिओ बघितले आहे, म्हणजे यूट्यूबवरती असे फेक व्हिडिओ दररोज अपलोड होत असतात। काही महिलांनी स्कूटीचे व्हिडिओ बघितली, त्याच कारणामुळे त्यांनी माझ्या कमेंटमध्ये विचारलं होतं की नक्की स्कूटी आम्हाला कधी मिळणार व याचा अप्लाय फॉर्म कधी भरायचा व कुठे भरायचा। हे बघा, असे व्हिडिओ फेक यूट्यूबवरती खूप अवेलेबल असतात। त्याच कारणामुळे तुम्ही सावधान राहायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे फेक डॉक्युमेंट किंवा फेक फॉर्म तुम्ही भरायला नाही पाहिजे। किंवा यासारखी नवीन योजना आली किंवा या माध्यमांशी काही नवीन योजना जुळून आली तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्याचा प्रयत्न नक्की करू। यासाठीच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे। तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका व कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा। आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र।